नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत रोहिणी चौधरी आणि नेहमीप्रमाणे एक अनोखा पदार्थ ते आपल्याला शिकवणार आहेत. रोहिणी ताई, आज तुम्ही जो पदार्थ शिकवणार आहात त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे? हां, त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुदिन्याचा रस, मिरी पावडर, तुळशीचा रस, कंकोळ, पिंपळी, सुंठ, जायफळ, वेलची, लवंग, काळ्या मनुका, साखर. आपण बनवायला घेऊया. हो, गॅस लावायला. थोडं पाणी द्या. आधी आपण साखरच घालणार आहोत. बघा पाणी किती. हां, थोडं बस. हा काय पाक बनवायचा आपण? हां. अच्छा. कारण वेळ लागतो जरा आटायला हा पदार्थ. हे देऊ? हां, घालतात. म्हणजे असं पाक नाही बनवायचंय त्याचा? नाही नाही, पाक नाही. साखर आणि पाणी घालून घेतलंय. आता हा पुदिन्याचा रस. अच्छा. पण मग ते विरघळायला पाहिजे वगैरे असं काही नाही? नाही नाही नाही, लगेच. तुळशीचा रस. आणि आता आटवत राहायचं, पण तोपर्यंत ढवळत राहायचं. अच्छा. ह्याला थांबून चालत नाही सहसा. मग साखरेचे कणकण राहू शकतात काही वेळा. मग ती विरघळली पाहिजे ना साखर पूर्णपणाने. तसं घट्ट घट्ट होतोय का आता तो? घट्ट घट्ट व्हायला पाहिजे. त्याशिवाय तो पदार्थ तयार, कारण पाणी सगळं आटलं पाहिजे. पाणी आटून असा थोडासा म्हणजे जाड असा घट्ट असा हे तयार होतो पाक. आणि घट्ट तयार झाला की मग तो थाळीमध्ये काढायचा. अच्छा. जरा 1-2 मिनिटं ढवळत. हो, ढवळत. मी तूप लावून घेते. अच्छा. पण मग आपण हे बाकीचं सगळं जे घालायचंय ते नंतर थोडं. हो का? जरा वेळाने घालायचं. अच्छा, म्हणजे ते ह्याच्यातच घालायचंय? हो हो, त्याच्यातच घालायचं. काय आहे, माझी आई नेहमी म्हणत असते, अगं घरामध्ये सुद्धा काहीतरी कर, नुसतं त्या टीव्ही वरती काय करत बसतेस. तर मला चमचा द्या. आणि तिचं म्हणणं असं आहे की इथेही मी काहीच करत नाही, मी फक्त खाते. ही मिरी थोडीशी, जास्त नाही घालायची. थोडंसं कंकोळ, थोडीशी अगदी पिंपळी. लिहून घ्या सगळं काय काय घालतायत ते. किंचित सुंठ, अगदी थोडंसं जायफळ. जायफळ जरा जास्तही मग गार झाल्यावर घालावंच लागतं. अच्छा. हा थोडा गॅस कमी करू? हो हो, चालेल. जायफळ घातल्यानंतर त्याचा जो काय सुगंध आलाय ना, आहा. विशेषतः गुळाचा पदार्थ असला की त्याला जायफळ बरोबर सूट होतं. म्हणजे आपण साखरेच्या पदार्थातही घालतो, पण गुळाच्या पदार्थाला ते जास्त जायफळ सूट होतं. आता हे होत आलं. आता मी वेलची आणि जायफळ हे घालून घेते. अच्छा. हा 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 हा. वेलची तर तुम्हाला माहितीच आहे उपयोग काय आहे. हो हो, मस्त खमंग खमंग वास. खमंग पदार्थच नाव ठेवूया आपण. असं नाही, या पदार्थाचं नाव आहे ना आपल्या गृहिणी विचार करून ठेवणार आहेत ना. काय विचार करताय ना काय असेल ह्या पदार्थाचं नाव? रोहिणी ताईंनी ह्या पदार्थाचं नाव काय ठेवलं असेल ह्याचा थोडासा विचार करून ठेवा. झालं, आता काढायचं. गॅस घालवते मी. अच्छा. ह्यात आता ओतून द्यायचं. मी धरते, तुम्ही याच्यातनं काढा. नीट सावकाश. हो हो. त्याचा रंग पण इतका मस्त आलाय ना. मगाशी तो थोडा गडद हिरवा दिसत होता, पण आता तो असा चॉकलेटी रंग. चॉकलेटी ना, वेगळाच दिसतो. चॉकलेट. लहान मुलांना तर अगदी चॉकलेट म्हणूनच हातात दिलं पाहिजे, नाही तर ते काही खाणार नाही. त्याच्यात पुदिना वगैरे बरीच मुलं खातात आवडीने. हे पण निवायला जरा वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला थंड होईपर्यंत थोडीशी वाट पाहावी लागेल. अच्छा. पण म्हणजे मग आता तो मला खायला मिळणार का? हो, मिळणार ना. अच्छा. मी आणलेत करून मध्ये. त्या मिळणार. पण हा थंड व्हायला किती वेळ लागेल? थंड व्हायला जरा बराच वेळ लागतो. अच्छा. कारण काय आहे की हा जास्तच म्हणजे वेळाने काढला तर दगड होतो. म्हणून तो स्मूथ तर झाला पाहिजे थोडासा तरी.
चघळण्यासारखा. करून असा ठेवू शकतो ना हो, आपण. हो, हो. बरोबर घेऊन जाऊ शकतो हो, हो. म्हणालात. म्हणजे किती दिवस टिकेल हा? महिनाभर. महिनाभर. हं. अच्छा. ह्या काळ्या मनुका पण हा, काळ्या मनुका म्हणजे ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन भरपूर असतात. खोकल्याला पण चांगला आराम मिळतो ह्याने, म्हणून ह्या काळ्या मनुका आपण त्याच्यामध्ये म्हणजे वापर करतो. आहा, जरा भीती वाटली होती मला. थोडंसं पुदिना, तुळस आणि मग तो कसा लागेल असं जरा शंका होती. नाही. पण आता एकंदरीतच जरी तो असा थोडासा चॉकलेटी, थोडासा काळसर असा जरी दिसत असला तरी सुद्धा मला असं वाटतं की तो खूप छान होणार आहे. कारण तो बनत असताना त्याचा जो खमंग वास येत होता ना, मस्त येत होता वास. म्हणून म्हटलं खाऊन पाहाल तर खुश व्हाल, खाऊन पाहाल. हो हो हो. आता आपण हा थंड करायला ठेवूया. म्हणजे तुम्ही घरून आणलेत का बनवून? हो, तर आणलेत ना. खाऊन पाहणार का? हो हो, नक्की. मस्त. तुळस आणि पुदिना इतका सुंदर लागू शकतो. मस्त. वा वा.